महत्त्वाचा वॉर्ड क्रमांक 206 तर जुना वॉर्ड क्रमांक 201। गेल्या वेळेला हा वॉर्ड जो आहे तो महिला ओपन अशा पद्धतीने आरक्षित होता। या वेळेला हा वॉर्ड ओबीसी जनरल अशा पद्धतीने आरक्षित आहे। हा जो वॉर्ड आहे याच्यामधला 80% भाग जो आहे तो स्लम एरिया आहे, त्यामुळे मूलभूत प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर या ठिकाणचे नगरसेविका सत्ताधारी शिवसेनेच्या श्वेता राणे आहेत। त्या खालोखाल गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मतदान मिळालं होतं, काँग्रेसला मतं मिळाली होती। काय या वॉर्डाची स्थिती आहे हे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत चर्चेला शिवसेना आहे, आपल्यासोबत मनसे आहे, त्याचबरोबर आपल्यासोबत बीजेपी आहे आणि आपल्यासोबत काँग्रेस सुद्धा आहे। त्यामुळे चर्चा अतिशय चांगली होईल असं आपल्याला पाहायला मिळतंय। नेहमीप्रमाणे आपण जाणार आहोत सत्ताधारी नगरसेविकांकडे। काय सांगाल, गेल्या 5 वर्षामध्ये कुठली कामं झाली आणि कुठली कामं आहे ती करायची राहिली? 5 वर्षात मी जवळजवळ पाण्याच्या समस्या असतील, शौचालय असेल आणि ड्रेनेज आणि इतर काही समस्या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे 5 वर्षात। त्यांनी त्यांची मांडणी केली, मी मनसेकडे जाणार आहे, ही कामं झाली आहेत का, काय तुमचं म्हणणं? आता प्रत्येक सत्ताधारी पक्ष आपली कामं झालीच असं सांगतो, पहिल्यांदा स्पष्ट सांगतं। आता 5 वर्षाची सत्ता होती, 4 वर्षामध्ये आपण जे उपस्थिती दाखवली महानगरपालिकेमध्ये ती मला वाटते 30% कमी आहे त्यांची उपस्थिती। आणि याच्यामध्ये सभागृहामध्ये जे आपले जनतेचे प्रश्न सातत्याने मांडायचे असतात ते मला वाटते नगरसेविकेने कदाचित काहीच विचारलं नसतं। तर तुम्हाला म्हणजे ते तुम्ही हे जे मी बोलत नाही, हे आलेल्या न्यूजवर किंवा माहितीची तुम्ही जर महानगरपालिकेकडून जी माहिती घ्याल तर त्या माहितीच्या आधारे तुम्हाला उपस्थितीच नाही आहेत महापालिकेत असं मनसेचं म्हणणं आहे। मी आता काँग्रेसकडे जाणार आहे, तुम्ही एक सीनियर कार्यकर्ते आहात, इथले नेते आहात, काय सांगा? 15 साल से सेना ही यहाँ नगर सेवक है, आमदार भी है, खासदार भी है, सब कुछ यही थे, लेकिन हुआ क्या? विकास के नाम पे कुछ भी नहीं हुआ है, जीरो है। क्यों जीरो हम बोल रहे हैं? उसका रीज़न है कि जो प्राथमिक है पानी का, शौचालय का, वो सुविधा हम नहीं दे सके तो जीरो ही होता है ना। जीरो आहेत कामं असं त्यांनी सांगितलंय। भाजपचं काय म्हणणं? म्हणणं एवढंच आहे की आमचं युतीचं सरकार आहे आणि चांगल्या प्रकारे कामं चालू आहेत। असं नाही आहे की हे बोलतायत पण 15 वर्ष झाली, आता तुम्ही जर फेरी मारलीत तर व्यवस्थितरित्या सगळं काम चालू आहे। मग ते बिल्डिंग प्रपोजल असो, झोपडपट्टी असो, पाईपलाईन असो, गटार लाईन असो, आम्ही मिळून सगळं व्यवस्थित कामं करत आहे। भाजपने सेनेला साथ दिलेली आहे, भाजपचं म्हणणं आहे की कामं व्यवस्थित झाली, पण मनसेने आणि काँग्रेसने जे मुद्दे मांडले त्याबद्दल काय सांगा? पहिल्यांदा प्रजा फाउंडेशनचं जे बोलले आहेत की नाही, जी 30% ती 30% नाही 60% माझी प्रेझेंटी आहे। ते माझे घरगुती प्रॉब्लेम, माझ्या घरात 4 पेशंट, आज 4 वर्षात 4 पेशंट वर्षभर जागेवर, त्यामुळे त्यांच्यामुळे माझी थोडीशी प्रेझेंटी कमी झाली असेल। आणि दुसरं ह्यांनी जे बोलत नाही बोले जनतेचे प्रश्न जेव्हा आमचं अर्थसंकल्प असतो वगैरे तेव्हा मी बोलते, नाही बोलत असं नाही आहे, बोलते। पण मी तिथे कमी जरी बोलले असेल पण माझ्या वॉर्डमध्ये मला वाटत नाही मी कुठेही कमी पडले। 100% काम करण्याचा, न्याय द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे। तुम्ही हवं तर विचारू शकता, पण वॉर्डमध्ये तुम्ही सर्वे करू शकता। प्रजा फाउंडेशनचा अहवाल चुकीचा आहे असं तुमचं म्हणणं? मला मी सरळ म्हणे की प्रजा फाउंडेशनचा अहवाल चुकीचाच आहे। दुसरं ह्यानी आपलं काँग्रेसवाल्यांनी जो आरोप केला आहे की शौचालयाच्या बाबतीत, तर जो BPTचा एरिया जवळजवळ माझ्याकडे 50% BPTचा एरिया आहे आणि माझं पूर्ण वॉर्ड 100% स्लम, 70% तर स्लमच आहे। त्या स्लममध्ये असा प्रॉब्लेम आहे की जवळजवळ मी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, पण कसं आहे माहिती आहे का की हे बोलले की तिथे शौचालय नाही आहेत वगैरे, ते नव्हते। पण 97ला ते होते, त्याच्यानंतर आमचे प्रकाशसारखे नगरसेवक 2दा आणि तिसऱ्यांदा मी। जर आम्ही कामं केली नसती तर आम्ही 3दा तीन वेळा निवडून येऊ शकत नाही, पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शौचालयाच्या बाबतीत आता स्वच्छता अभियान तर्फे, राज्य सरकारतर्फे जे शौचालय करण्याचं हे प्रवचन आलेलं आहे, तर तिथे आता काम चालू आहे, उद्घाटन झालं आहे 4 ठिकाणी तिथे। आणि तिकडे आता आम्ही सोमवारी उद्या टॉयलेट व्हॅन देतोय, तर त्या लोकांच्या समस्या नक्कीच जातील। त्यांनी उपस्थितीबद्दल प्रजा फाउंडेशनचा जो अहवाल आहे तो चुकीचा असं सांगितलं आणि कामं मात्र मी केली आहेत असं सांगितलं। मी मनसेकडे जाणार आहे। आपण ऐकलं की सन्माननीय नगरसेवकांनी काय सांगितलं, काय कामं झाली आहेत का? ह्यांनी जो महिलांबद्दलचा प्रश्न उपस्थित केला, विशेषतः शौचालयांबद्दलचा, खरंच तशी परिस्थिती आज आहे का? काय परिस्थिती आहे? शौचालयाबद्दल जर बोललं ना तर विभागातच येऊन त्यांनी विचारावं
की शौचालय बांधल्यानंतर किती दिवसात ते फुटले, लादीकरण केल्यानंतर लाद्या किती दिवसात उकळल्या, त्या त्यांनी विभागातच येऊन बोललं. विचारावं, बोलावं नाही असं विचारावं मी म्हणते. आणि जर आम्ही बोललो तर त्याचं त्यांना काही राग येण्याची गरजच नाही आहे. बरोबर आहे ना? ठीक आहे, वस्तुस्थिती वेगळी आहे असं मनसेचं म्हणणं आहे. मी पुन्हा काँग्रेसकडे जाणार आहे. त्यांनी आरोप फेटाळलेत, पण आणखी जी कामं आहेत, लाद्यांचं असेल, शौचालयांचं असेल, साधारण किती शौचालयांची गरज आहे, किती शौचालय या ठिकाणी आहेत, आणखी काही प्रश्न आहेत? नहीं, शौचालय तो एरिया में कम से कम 300-350 से कम नहीं है, लेकिन जो शौचालय है खाली यही ज़िंदगी में तो शौचालय का लादी निकालो, टाइल्स निकालो, लगा डालो, वापस टाइल्स निकालो, वापस लगाओ. 6 महीने स्टील दरवाजा चलता है, टूट जाता है, फिर वापस फंड लगाते हैं और बार बार कंटिन्यू प्रक्रिया चलती रहती है. ये देश का और महानगर पैसा वेस्ट जाता है. गंभीर आरोप केलाय. सेनेला उत्तर द्यावं लागेल की परत परत तीच कामं होत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. शौचालयाबद्दलचं त्यांनी सांगितलं की पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींसाठी टेंडर काढले जात आहेत. काय सांगा? पहिलं कसं होतं, CWCचा कॉन्ट्रॅक्टर असायचा, तो सगळी कामं करायचा. आता ई टेंडरिंग असल्यामुळे वेगवेगळे सगळे कॉन्ट्रॅक्टर येतात, ते बरोबर कामं करत नाही. हा माझा पहिला आरोप आहे. त्यांना आम्ही पूर्ण सांगतो की काम पूर्ण व्हायला पाहिजे, व्यवस्थित व्हायला पाहिजे, पण ते कामांमध्ये थोडंफार इकडे तिकडे होतं, कधी कधी पट्टी लावतात आणि निघून जातात. पण पालिकेमध्ये तुमची सत्ता आहे तर तुम्ही याबद्दल तक्रार करू शकता. तर असं काही केलेलं आहे का? आणि परत परत जर कॉन्ट्रॅक्टर अशी कामं करत असेल तर त्यांना ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे. हो, केलेले सुद्धा आहेत, ब्लॅकलिस्टला केले आहेत, आम्ही आरोप केलेले आहेत. सर्व गोष्टी आम्ही सभागृहात बोलतो, सांगतो, कंप्लेंट्स करतो सर्व. ठीक आहे, त्यांनी कंत्राटदारावर जबाबदारी ढकललेली आहे. मी मनसेकडे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अख्ख्या महानगरपालिकेला चॅलेंज करतो की हागणदारी मुक्त मुंबई तुम्ही कुठं गेली? शिवडी ईस्टचा जो पट्टा आहे, अजून सकाळी 7 वाजता त्या ठिकाणी बाहेर रस्त्यावर आमच्या आया बहिणी माणसं अजूनसुद्धा शौचालय बसतात. मग तुम्ही महानगरपालिकेने हागणदारी मुक्त मुंबई कुठून आणली? अजूनसुद्धा झकरेबंद रोडला बाहेर साईडला गेलं तर तिथे सर्व लहान मुलं सर्व बाहेर शौचालय बसतात. रेल्वेच्या ट्रॅकवर शौचालयाला बसलं जातं. मग हागणदारी मुंबई कुठून झाली? पालिकेमध्ये हागणदारी मुक्त मुंबईचा प्रस्ताव जो आहे तो आता प्रस्तावित आहे. गेली अनेक वर्ष पालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे, तरीसुद्धा मुंबई शहर अजून हागणदारी मुक्त झालेलं नाही आहे. तुमच्या वॉर्डामध्ये बद्दल बोलायला गेलं तर त्यांनी जी परिस्थिती सांगितली आहे ती मान्य आहे का की तशी परिस्थितीच नाही? नाही, त्यांनी जी परिस्थिती सांगितली ती मान्य आहे. हा प्रश्न का सुटला नाही? आतापर्यंत सुटला नाही असं मी म्हणू शकत नाही. सोडवण्याचा नक्की 100% प्रयत्न केलेला आहे. आणि आमचे आमदार अजय चौधरी BPTच्या एरियाशी BPT एरियामध्ये आम्ही जवळजवळ कामं पहिले करू शकत नव्हतो, पण आज त्यांनी मीटिंग घेऊन दिल्लीला जाऊन नितीन गडकरीशी बोलून तिथे आज आम्ही कचरा उचलण्याचं सगळं पूर्ण तिथे अजूनही लोकांना रस्त्यावर बसायला लागतं. ही परिस्थिती मान्य करता? हो, मान्य करते मी, पण आता होणार नाही. आतापर्यंत अशी परिस्थिती आहे हे सत्ताधारी नगरसेवकांनी मान्य केलंय, प्रयत्न सुरू आहे असं ते म्हणतात. तुम्हाला काय? त्याच्या पाठचं कारण असं आहे, मिलिंद देवरा खासदार होते, त्यांनी 4 शौचालय ईस्टला बांधले आणि त्याचे पासेस आणि पैसे हे मोराई साहेब आत्तापर्यंत उकळत आहेत. काय याचं त्यांनी उत्तर द्यावं. लोक शौचालय बाहेर का जातात? एक मिनिट, लोक शौचालय का बाहेर जातात? तर पैसे कोणी भरावेत? 4 शौचालयाचे पैसे हे अजून पण उकळत आहेत. याची उत्तर द्यावीत. जो आरोप केलाय 96 शौचालय बनाया और 96 शौचालय बना के स्थानिक जो वहाँ के रहवासी हैं उनको सपुत किया. वो वहाँ के मेंटेनेंस देखते हैं, वो वहाँ के सब काम देखते हैं. मतलब इन्होंने जो आरोप किया वो गलत टोटली गलत, 100% गलत है, 100% गलत है. पूर्णपणे गलत आहे. कारण का त्याच्यामुळे हे ग्रस्त आता 1 महिन्यापूर्वी त्या विभागात जाऊन तुम्हाला आता पासेस मुक्त करतो अशी यांची व्याख्या आहे. ही का करावी? म्हणजे तुम्ही पैसे घेत होतात. ये टोटली आरोप गलत है. ना ही कोई पास का है, नहीं. वहाँ स्थानिक आदमी जो भी वहाँ के नागरिक हैं वो बाथरूम को मेंटेनेंस करते हैं, वही बाथरूम देखते हैं. कॉन्ट्रैक्ट नहीं है, वहाँ के लोग ही स्थानिक लोग हैं, वही मेंटेन करते हैं, वही देखते हैं. भारत सरकारने तर ज्या ठिकाणी हागणदारी मुक्त म्हणते तर BPTची परमिशनच लागत नाही. तुम्ही जर संडास बांधायचा असेल तर ती BPTची परमिशन लागत नाही, महाराष्ट्र सरकारची परमिशन लागत नाही. फक्त तिथं फंड वापरला गेला. पण लोकसंख्या अभावी ज्या लोकसंख्या वाढत चालल्यात त्यामुळे हा निधी कुठेतरी कमी पडतो आणि आमच्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी संडास बांधण्याची काम करतो. तुम्ही सांगा सरकारला, तुम्ही सरकारमध्ये आहात. हो आहे ना, मग आम्ही करतो ना त्या ठिकाणी कामं. पण 10 वर्ष आम्ही यांच्या बरोबर होतो. त्यामुळे ऐका, 1 मिनिट, नाही तसं महानगरपालिकेमध्ये सत्ता जरी असले, महानगरपालिकेमध्ये सत्ता जरी असताना आम्ही काय
बोलायचं? तुम्ही सत्ता या लोकांची केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, महानगरपालिका या लोकांनी निधी मागायला पाहिजे ना. आणि मॅडम थोडंसं बाजू लावून फक्त आपण गटर मीटर वॉटरवरच चालू आहे. हा लोकांना जाणारा इथला जो स्थानिक रहिवाशांना आहे जो एवढा त्रास होतोय, तो ब्रिज तोडला आहे. आज ब्रिज केव्हा तोडला आहे त्यावर स्थानिक नगरसेवक काहीच बोलत नाही आहेत. ब्रिजचा जो मुद्दा सुरू होता तो ब्रिज म्हणजे शिवडी स्टेशनच्या ईस्ट भागाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा ब्रिज आहे. तिथून हजारो लोक स्टेशनकडे जात असतात. मात्र आता ब्रिज नाही आहे, त्यामुळे लोकांना रस्ता ओलांडून जावं लागतंय. त्यामुळे अपघातांची शक्यता जी आहे ती सुद्धा जास्त आहे. आपण सेनेकडून उत्तर घेऊया, काय सांगणार? या ब्रिजबद्दल जे सांगितलं जात आहे, लोकांना एक वेगळी काहीतरी चुकीची माहिती ही लोक देत आहेत. त्या ब्रिजची ज्यावेळी जीर्णावस्था झाली होती, सर्वात पहिला त्याची दखल आम्ही घेतली, नगरसेविका, आमदार, खासदार यांच्या माध्यमातून. त्यासाठी आपण काय केलं, तो लगेच एक आठवड्याभरामध्ये पाडण्यासाठी घेतला. आणि त्यानंतर काय होतं, खाली आम्ही सगळं त्याला स्पीड ब्रेकर, लोकांचे अपघात होऊ नयेत म्हणून तिथे पोलीस ठेवा किंवा सिग्नलची यंत्रणा करा, हे सगळे पत्र आपल्याजवळ आहेत. हां, हे सगळे आहेत. फक्त काम कोणाला दिली तुम्ही? पत्र महापालिकेला दिलं. हां, त्यानंतर ब्रिजच्या डिपार्टमेंटचे जी लोक आहेत त्यांना दिली, ट्रॅफिकवाल्यांना दिली. हे कामं सगळे आम्ही करायची. हां, आम्ही संपूर्ण कामं केली. आम्ही जाऊन तिथे संपूर्ण लोकांच्या सुविधाचं हे केलं. तर मनसेने काय केलं, तिथं नुसती बॅनरबाजी केली. आमचा बॅनर निघाला, आता तुम्ही लोक ऐकून घ्या, आमचा बॅनर निघाला का तुम्ही हे करायचं. त्यानंतर ह्या ब्रिजचं की लोकांना जाताना आजही त्या रेल्वे स्टेशनला चढवून जावं लागतं. त्यासाठी एक सर्वसामान्य लोकांची भावना होती की हा ब्रिज डायरेक्ट रेल्वे स्टेशनवरती उतरवा. हा ब्रिजचा आता आराखडा पूर्ण तयार झाला होता. पण पूर्व पट्ट्याला लोकांना आजही तिकडे जाण्याची सोय नाही. तर पहिल्यांदा शिवसेनेच्या माध्यमातून पूर्व पश्चिम लोकांना जाण्यासाठी आपण ब्रिजची मागणी केलेली आहे. पूर्व पश्चिमची मागणी केली. बॅनरबाजीच्या बाबतीत साहेब खोटं बोलतायत. कारण प्रत्येक वेळेला कामं आम्ही करायची आणि बॅनरबाजी ह्यांनी करायची, यांची प्रथा आहे. त्यामुळे आम्हाला आता मला सांगा मॅडम, हे बोलतात ना रेल्वेनी भिंत बांधली, आता यांचे खासदार आहेत, आमदार आहेत, त्या लोकांनी तिकडनं तर व्यवस्था करायला पाहिजे होती ना. खरं म्हणजे काय माहिती आहे, सेना ही मनसेची कॉपी करते कधी पण. आता आम्ही गाड्या लावलेल्या, तर गाड्यांची पण कॉपी त्यानेच केलेली. ब्रिजबद्दल मॅडम, आम्हाला ब्रिजबद्दल बोलायचं आहे. साहेब म्हणतात ते तेवढं खरं नाही आहे. हा ब्रिज आहे, एक महिना 3 दिवस असंच आदंतरी लटकत होता. तेव्हा आमचं शिष्टमंडळ ऑलरेडी गेले आणि परमार साहेबांना जेही आहे त्यांना भेटलेले आहेत. आमचे सगळे दाखले तिकडे असतील. फक्त आम्ही त्यांना एवढंच विनंती केली, जर हा पूल धोकादायक असेल तर 1 महिन्याहून जास्त आपण तो कशाला ठेवतात. आणि कधी निदर्शनास आलं की धोकादायक आहे? त्यांनी स्वतः डिक्लेअर केलेले जुलैच्या शेवटच्या महिन्यात, म्हणजे 27 किंवा 28 तारखेला. त्याच्यानंतर 3 ऑगस्टपर्यंत हा ब्रिज तसाच होता. आणि हे म्हणतात ना की याची व्यवस्था केली होय, ती जी व्यवस्था आहे ती बरोबर ॲक्युरेट पुलाच्या खालून त्यांनी लोकांनी घेतले होते. म्हणजे जेही स्टेशनवर येणार होते इनोसेंट माणसं त्याच धोकादायक पुलाच्या खालून ये जा करत होते. ब्रिज बद्दल आपण काँग्रेस आणि भाजपचं पण म्हणतो. 2010 में मिलिंद देवड़ा खासदार थे. ये ब्रिज के लिए यहाँ से एडी मार्ग से लेकर के गाड़ी अड्डा तक वो ब्रिज बनाने के लिए लेटर दिया. मैंने उसके लिए काम करने के लिए चालू किया. बीच में काम स्टार्ट भी हुआ, उसका क्यों बंद हो गया, क्या कारण है, सत्य वाले बताएं. हां मॅडम, ह्या 6 महिन्यापासून ह्या ब्रिजचा त्रास होतोय आम पब्लिकला. भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी सह्यांची मोहीम घेऊन एक पत्र आम्ही महापालिका आयुक्तांना दिलेलं आहे आणि साऊथ वॉर्ड त्यांनी थोडक्याच दिवसात हा प्रस्ताव म्हणजे प्रावधान करून याच्या पैशाचं ते काम चालू होणार आहे. पण थोडे त्रास होत. हां, पाहतोय की भाजप जे आहे, भाजप शिवसेनेला पुरेपूर साथ देते. अजून युतीचं काही ठरलेलं नाहीये. पण तरी पण प्रश्न महत्त्वाचे आहे. मनसेने जे प्रश्न उपस्थित केले त्याची उत्तर घेणार आहोत. मनसेने जे प्रश्न उपस्थित केले त्याचं उत्तर. ह्या ब्रिज बद्दल नुसतं थिअरॉटिकल बोलून चालणार नाही, ते प्रॅक्टिकल काम आम्ही केलेलं आहे. काय काम केलं? या ब्रिज सेक्शनचे वरळीचे चीफ इंजिनियर आहेत, त्यांना आमदारांनी बोलवलं. पूर्वेकडे जाण्यासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी गेला आणि ती प्रोसेस चालू आहे. हे येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये तो ब्रिज, अर्धा ब्रिज आहे ना, तो प्रोसेसमध्ये लागेल. पण तिथे हे या ठिकाणी दखल घ्यावी. वॉटर गटर मीटर तसंच ब्रिज बद्दलचे मुद्दे आपण पाहिलं, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काय मुद्दे आहेत त्याच्याकडे आपण जाऊ. एक झुणका भाकर
शिवसेनेने आणि भाजपाने झुणका भाकर केंद्राची घोषणा केली. लोकांना 60,000मध्ये एक स्टॉल दिला. ह्या मॅडमने देखील एक स्टॉल चटई चाळीच्या समोर असणारे गेली 4-5 वर्ष चालू आहे यांचं. आणि त्याचं न परवानगी, कशाची परवानगी नसताना जे झुणका भाकरचे स्टॉल दिले आहे, शासनाचं उत्तर आहे की आम्ही कुठल्याही प्रकारचं शिव वडापाव कारवाई जरी झाली असली तरी तिथे आता त्यांनी शिव वडापाव इथं बचत गटांची नावं लिहिली आहेत आणि पुन्हा तेच शिव वडापाव त्या ठिकाणी. अपंगांना स्टॉलसाठी परवानगी ही महानगरपालिका देत नाही. हे भाजपचं सरकार आहे आणि शिवसेनेचं सरकार आहे. ज्या वेळेला असं काय होतंय, तुम्ही कमी वाटता त्यावेळेला शिवसेनेला मदत करता आणि ज्या एरियामध्ये कमी नाही वाटत त्यावेळेला बोरिवली सारख्या ठिकाणी किंवा भांडूप सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी शिवसेना ह्याला मारायला येते. आपले काय त्यांचं तुम्ही शिव वडापावचा मुद्दा आहे, शिव वडापावचा मुद्दा तुमच्याकडे